हाय, आज मी पुन्हा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी बनवणार आहे लिंबाचं लोणचं. लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी 4-5-6 लिंबू घेतलेले आहे आणि त्या लिंबूला मी मध्ये कट करून घेणार आहे. आता आपण लिंबाच्या 4 फोडी करून घेऊया. अर्ध्या लिंबाच्या आपण 4 फोडी तयार करून घ्यायच्या आहे आणि त्याच्या बिया चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहे. बिया तशाच ठेवायच्या नाही आहे, नाहीतर लोणचं कडसर लागतं. आता या सर्व लिंबू मी कट करून घेतलेले आहे. हे बघा, त्याच्या सर्व बिया पण काढून घेतले आहे आणि एकसारख्या फोडी कट करून घेतलेल्या आहे. आता मी हळद लावणार आहे थोडीशी, नंतर मीठ टाकून घेणार आहे. त्याच्यावर हिंग पण घेणार आहे. थोडंसं मीठ, हळद, मीठ आणि हिंग आपण हे लिंबांच्या फोडींवर टाकून घ्यायचं आहे आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद व्यवस्थित लिंबांना व्यवस्थित लागेल. आता हे पूर्ण मी एक काचेची बरणी घेतलेली आहे. काचेच्या बरणीमध्ये मी हे आपण लिंबू कट केलेला आहे ते आपण सर्व भरून घ्यायचे आहे आणि उन्हामध्ये मी 3 दिवस ठेवले होते. आता हे लिंब मी 3 दिवस व्यवस्थित उन्हामध्ये ठेवून दिले होते. आता आपण लिंबाचा मसाला तयार करून घेऊया. इकडे मी मोहरी घेतलेली होती, लवंग, काळ्या मिऱ्या, जिरं, बडीशोपा. आता इकडे मी काळी मिऱ्या, लवंग भाजून घेणार आहे. थोडं भाजून घ्यायचं आहे. जिरं पण थोडं भाजून घ्यायचं आहे. नंतर मेथी आहे थोडीशी, ती पण भाजून घ्यायची आहे. बडीशोपा आहे, त्या पण भाजून घ्यायच्या आहे. आता हे सर्व भाजून झालेलं आहे. आता मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, खूप पण बारीक करायचं नाही आहे. इकडे मोहरी आहे, मोहरीला पण आपण भाजून घ्यायचं आहे थोडं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे 3 दिवस मी लोणचं ठेवलेलं होतं, तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मुरलेलं आहे. आता आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता या वाटीमध्ये आपण हे बघा, फोडी किती छान मुरल्या होत्या. आता जे मिक्सरला मी बारीक करून घेतलेला मसाला होता, थोडासा जाड बारीक होता, तो टाकून घेणार आहे. आणि आता आपण यात मसाले टाकून घेऊया. यात मी लाल तिखट टाकत आहे 2 चमचे. तुम्हाला हवे तेवढं तिखट टाकू शकता. त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा मीठ. नंतर किसलेला गूळ आहे, तो गूळ आपण टाकून घेऊ याच्यामध्ये. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता इकडे तेल गरम करायला घेऊया. इकडे आपण तेल गरम करून घेऊया. कढाई मी गॅसवर ठेवली आहे. आता तेल गरम करून घेणार आहे. आता मी तेल टाकून घेत आहे. हे तेल थोडंसं गरम होऊ देऊया आपण. आता हे गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे गरम झालेलं आहे. थोडंसं थंड करायला ठेवायचं आहे. गरम तेल लगेच टाकायचं नाही आहे. हे मी थंड होऊ दिलं. त्यानंतर मी याच्यामध्ये टाकून घेत आहे लोणच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता हे सर्व मी मिक्स करून घेतलं आहे. आता एक काचीचं बरणी घ्यायची आहे. ही काचेची बरणी आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चांगली पुसून घ्यायची आहे. ओली नाही ठेवायची आहे, नाही तर लोणचं खराब होतं. तर बघा तुम्ही, कलर पण किती छान आला आहे बघा. आलं आहे ना तोंडाला पाणी. आता आपण बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. 1 ते 2 दिवसात अजून छान मुरेल आणि जितकं चांगलं मुरेल तितकं भारी हे लोणचं खायला छान लागतं. तर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.